नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. ओके, आपण आत्तापर्यंत या आपल्या चॅनलवरती बॅक टेस्टिंग सिरीज बघत आलेलो आहोत. यामध्ये आत्तापर्यंत तरी आपण टोटल 3 स्ट्रॅटेजीचं डिस्कशन केलेलं आहे. पहिली म्हणजे आपली इंटरनल लिक्विडिटी स्वीप स्ट्रॅटेजी, दुसरी म्हणजे मॉर्निंगची स्ट्रॅटेजी, तिसरी म्हणजे आपली एक्सटर्नल लिक्विडिटी स्ट्रॅटेजी. यामध्ये जी मॉर्निंगची स्ट्रॅटेजी आहे ही सहज आपल्याला एक ऑब्झर्वेशनमधून सुचलेली स्ट्रॅटेजी आहे आणि हा एक प्रयोग म्हणून आपण काय करतो याचं बॅक टेस्टिंगची सिरीज बघायला लागलो आहे. बेसिकली जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ऑनेस्टली तर माझ्याकडे जेवढा जे डेटा होता त्या डेटाच्या बेसिसवरती ही स्ट्रॅटेजी मोठी प्रॉफिटमध्ये 100% राहते. एखादा महिना प्लस मायनस होऊ शकतोय, काही प्रॉब्लेम नाही, पण बाकीच्या ज्या लिक्विडिटी स्वीप ह्या स्ट्रॅटेजीजना एक स्ट्रॉंग बेस आहे, तसा ह्या मॉर्निंग स्ट्रॅटेजीला एक खूप स्ट्रॉंग बेस आहे असं आपण म्हणू शकत नाही. एक कॉमन ऑब्झर्वेशन असते, त्या ऑब्झर्वेशनमधून सुचलेली स्ट्रॅटेजी, ज्याचे रिझल्ट्स बघायला गेले तर रिझल्ट्स हे ऑल ओव्हर आपल्याला पॉझिटिव्हच दिसणार आहे, परंतु त्याचा जो बेस असायला पाहिजे तो बेस आपल्याला अदर स्ट्रॅटेजीच्या तुलनेत स्ट्रॉंग आहे असं आपण एकदम ठामपणे सांगू शकत नाही. जी क्लिअर गोष्ट आहे ती क्लिअर सांगणार आहे. हां, त्याचे रिझल्ट 100% आपल्याला दिसणार आहेत. एखादा महिना प्लस, एखादा महिना मायनस 100% होऊ शकतोय, पण ऑल ओव्हर रिझल्ट्स आपल्याला त्याचे मॅटर करणार आहेत. ही गोष्ट आधीच तुम्हाला डिक्लेअर करून सांगतोय, कारण असं नको व्हायला की ज्या वेळेला लॉस व्हायला सुरू होईल त्यावेळेला आपल्याला या गोष्टी आपल्याकडून तुम्हाला प्रोव्हाइड झाल्या. हां, कुठली लिक्विडिटी स्वीपची जरी स्ट्रॅटेजी असेल तर ती सुद्धा स्ट्रॅटेजी आपल्याला एखादा महिना लॉसमध्ये घेऊन जाणार आहे, पण दरवेळेला मी ही एकच गोष्ट तुम्हाला सांगत असतो की आपल्याला ऑल ओव्हर रिझल्ट्स मॅटर करतात आणि ऑल ओव्हर आपण आत्तापर्यंत सगळ्या स्ट्रॅटेजीजमध्ये प्रॉफिटमध्ये ही आपल्यासाठी खूप जास्त जमेची बाजू आहे. आपण तुम्हाला प्रत्येक महिन्याचं प्रत्येक स्ट्रॅटेजीचं जर बघायला गेलं तर ऑलमोस्ट अकाउंट ट्रिपल होतात आपली, असं म्हटलं तरी आपलं काय चुकीचं ठरणार नाही. डोळे झाकून डबल तरी होतात आणि याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी कमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% द्यायचा प्रयत्न करणार आहे. ओके, त्याच्या आधी आपण मे महिन्यामध्ये मॉर्निंग स्ट्रॅटेजीच्या आधारावर 480 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो. जून महिन्यामध्ये आपण 380 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो. आता आपण बघायला लागलो आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण काय करणार आहे हे आपण एकदा बघू. ओके, मॉर्निंग स्ट्रॅटेजी जुलै फर्स्ट वीक ओके आपण बघायला सुरू करणार आहोत. ओके, 1 जुलैला आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीला काय झालं आहे, पहिल्याच दिवशी आपला स्टॉप लॉस सोडलेला होता. ओके, या ठिकाणी सेकंड कॅन्डलला आपला सेलची एंट्री होती. नॉर्मल 30 पिपच्या आसपास एस-एल होता. आपण बफर करून जास्त ठेवतोय, सो 40 पिप्सचा एस-एल. एकदम सिम्पल स्ट्रॅटेजी आहे, काही याला रॉकेट सायन्स नाही आहे. जर तुम्हाला स्ट्रॅटेजी ही बघायची असेल तर तुम्ही मागे जाऊन चेक करू शकता. ओके, ही जर दुसरी कॅन्डल आपली ग्रीन होती. ओके, त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेकंड ओके, या ठिकाणी सुद्धा आपला एस-एल हिट झालेला बघायला भेटतोय. नॉर्मल एस-एल आपला 30 पिपचा होता, अगेन 40 पिपच्या आसपास एस-एल होता. 2 जुलै 40 पिप्स एस-एल हिट. ओके, थर्ड ऑफ जुलैला काय झालं एकदा चेक करू. ओके, थर्ड ह्याला आपल्याला पहिलं टार्गेट तरी डन झालेलं बघायला भेटते, दुसरं टार्गेट थोडक्यात डन झालेलं नाही आहे. सो 3 जुलै 50 पिप्स TP डन. ओके, बघू आपण 4 जुलैला या ठिकाणी सुद्धा आपल्याला एस-एल हिट झालेला बघायला भेटला. नॉर्मल एस-एल होता आपला 20 पिपचा, आपण 30 पिपच्या आसपास एस-एल कन्सिडर करू.
ओके, याचं आपण ॲनालिसिस करू. टोटल ट्रेड्स 4, TP डन 1, ESL हिट 3 आणि ऑल ओव्हर लॉस किती आहे तर -40 -40 -80 होतात, +50 आणि -30. ओके, -60 म्हणजे 60 पिप्सच्या आसपास आपण लॉसमध्ये आहोत. ओके, बघू आपण जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यामध्ये ह्या स्ट्रॅटेजीने आपल्याला प्रॉफिट होते की लॉस होते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ॲनालिसिससह, नवीन रिझल्टसह. थँक्यू सो मच.